चाल गड्या नामदेव बा, आम्ही चक्कर मारून येतो बा. अजून म्हणशीन बा हरणाईनं डोकऱ्यानं खाल्लं मा सोयाबीन पराठी. हा कसं आमच्या नाचा बोंबाटा नाही पाहिजे कार बा मोतीराम. चाले बापा, चाल लवकर मोतीराम बापा, पहिले आपलं काम करून येऊ बापा. हा चा. अरे कुठे चालले तुम्ही? पहिले जेवण खावण करून घ्या बापा. उपाशी तापाशी रखवाली करू नका. रातभर जागा लागते. उपाशी होते काय? पहिले खाऊन घ्या भात्ता. वा आम्ही काही जेवत खात नाही, आम्ही काही भाकरी आणेल नाहीत बाबा. कसं मा घरी तर काही स्वयंपाक होतच नाही. मोतीरामच्या बुड्डीच्यानं काही होतच नाही, त्या बायकोच्यानं ते कसं. तसेच आलो बा आम्ही 5 वाजता दुपारी चहा पाणी पिलं, 5 वाजता चालले आलो वावरात. जेव्हा आम्हाला काही जेवायचं काम नाही, आम्ही काही भाकरी गिकरी आणेल नाहीत. कसं आम्ही हरणा डोकरा आणतो बापा. तुला बस नशीन तर बस, नाही तर घरी जाय बा. बुडबा मला माहित आहे ना बापा की तुमच्या घरी स्वयंपाक होत नाही, तुम्ही डबे आणले नाहीत वावरात. बापा घरून डबा घेऊन आलो मी, जेवण आणलं तुम्हाला, भाकर आणली म्या. काम नव्हतं गड्या नामदेव, काय आणलं तुला फालतू? कशाला शांताला त्रास दिला बा घेणं देणं आमच्यासाठी? आम्ही का फुका जाव का तुझ्या वावरात? मग पैसे घेऊन राहिलो बा रखवालीचे. काही काम नव्हतं बा आणण्याचं, काल त्रास दिला त्या पोरीले. बुडबा काही माणूस की आहे की नाही राजा? का उपाशी राहता का तुम्ही? मला माहित आहे ना तुमची कंडिशन झाली, मग तुम्हाला उपाशी ठेवू काय मी? तसं नसते बुडबा, तसं आपलं कामच तसं आहे. उपाशी आपण कोणाला ठेवत नाही. काय जेव्हा नामदेव तू दरवेळेस बा डबान गिबान हे सारंच आणत राहतो बा घरून. काय तू आमच्यासाठी ज्या शांताला त्रास देतो बाबा, मग पटत नाही बा हे. अरे बुडबा काही महात माणूस की आहे की नाही आहे? सांगा ना तुम्ही मला. जशी मला भूक लागते तशी तुम्हाला भूक लागते. रातभर अटे जागा लागते. हरणं हरणं पायपीट करा लागते. समजतात ना मला साऱ्या गोष्टी. तुम्हाला कसं मी उपाशी राहू दिन राजा? काही बी माणसं आहे बा तुम्ही. ते आहे म्हणा माणूस की तर विषयच नाही, पण आता कसं त्रास न रे शांताले. तो मागचा विषय बंद करा तुम्ही. बुडबा आता खाऊन पिऊन घ्या मस्त. तुम्हाला 1 क्वार्टर बी आणलेला आहे म्या, चांगला जमके आहे ना सारा काम. रघू जमलं गड्या, काय क्वार्टर बी आणला. मग आता रातभर तर काही वांदा नाही, आपले हातपाय दुखत नाही, काहीच नाही, झोप येत नाही आता आपल्याला. मारला अर्धा अर्धा घे की नाही. बरोबर केलं का नामदेव, हुशार आहे पण. हे घ्या बुडबा, तुम्ही क्वार्टर घ्या. बापा रे नामदेव, गड्या चांगलं जमवलं तू ना. आता तर वांदाच नाही, पुरा खांबा आणला तू ना अद्दा. आता काहीच वांदा नाही गड्या, काही टेन्शन न घेऊ तू आता. बिलकुल ते काम झालं. हरणा डोकर देवारात दिसतीलच नाही आता. ते माहित आहे तुम्हाला काय पाहिजे तर, सारं मला माहित आहे. त्या हिशोबानं मी काम करत असतो. आणला ना आता. घ्या मार खाळा गिलास. आहेत ना खोपडीत गिलास आपल्या? आम्ही काय आता सध्या घेत नाही. आम्ही तो राऊंड मारून आता वावरात. तुले जाणं चिंत जा, थांबणं चिंत थांब. हे थैली कसं अटी लटकून दे. कसं जेवण आम्ही मग करू. कसं शांता एकटी जशी न घरी, तुझी वाट पाहत अशी. तू जाय बरं आता. तू टेन्शन न घेऊ वावराचा. मी हा अटीसा दोघं जण, टेन्शन न घेऊ तू आता. बरं जातो ना मी, पण कसं जेवण खावणं करता बरं, नाही तर मग दारू पेस राहता रातभर. मी जेवण खावणं करतो, पण आमची मेन गोष्ट आणली की बा, ते उत्सापचं बंडल आणि माचीस आणलं म्या. थैलीत आहे ते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणलं ना. आम्ही काय घरी भुलणार आहोत राजा? तिथं पहिले बापा मला माहिती तुम्हाला शोक काय जायचं, नान काय जायचं. बरोबर. ठीक आहे मग. चल रे गड, चल रघू. चला बुडे बा, मी येतो घरून. आणि तुम्हाला सांगतो ते मुंशीरामच्या नांद नका लागू आता. नाही आम्ही नाही लागत, ते येडी घड्यालच्या नांदी. तू टेन्शन न घेऊ. ये तू. बरं येतो मग मी. हो ये. पाटील बा का गावचे? पाटील बा थांबा. पाटील बा तुम्हाला पुरा फाकोतोच मी. मामाले ठेवलं तुम्ही जरा लिहिले. तुम्ही आता पुढे कसं आहे दन का मामाचा. मा भाषेले फोन लावू दे रे बापा, नाही त्या झांबले येतील जसं अटीसा. मामा कुठे रखवालीले येड्यात ना माझ्या भाषे. पहिले फोन लावू दे बापा त्याले. अरे भाषा काय करून राहिला? झालं की नाश्ता पाणी? नाश्ता पाण्याला पैसे तर पाहिजे राजा. ठिकऱ्यात सोय नाही, तुम्ही म्हणता नाश्ता पाणी. काही सोय नाही. तिकडे लाईन लागली का? येतो आम्ही दोघे जण. टिका उपाशी मारा घरी. येतो आम्ही. पण अजून अटी फिल्डिंग नाही लागली ना. अजून कशात काही नाही बा. तुम्ही येतो करून राहिली. 1 दिवस नाही झाला ना मले. आता काय तुमच्या निघत नाही का तिकडे? काय ना काही टाइमपास करा बस स्टँड फर्स्ट स्टँड वर. काय लेको हेमाळे आहे का तुम्ही? काहीतरी करून तरी मुंगा सांगा तरी खायला भेटतील. पण काहीच नाही ना, काही सोय नाही ना. खल्लम खुसा आहे ना. आता सध्या काहीच नाही. मी सांगीन, फोन करीन तुम्हाला. ता यायचं. दिवसात अजिबात दिशाचं नाही अटीसा. फक्त कसं रखवालदार मी एकटाच आहे असंच लोकांना वाटलं पाहिजे. रात्री काय जे काही शाळा करायची ते रात्री करत जाऊ आपण. रात्री येत जा दोघं जण गाडी घेऊन. आता हेंबाळ्या आणि दिवसात गच चालले. असा पागलपणा करू नका. आपल्या ढुंगणे साल्ट उडेल का टाइम नाही लागणार. बरोबर मामा तुम्ही म्हणता तसं, पण काही ना काही फोन पे न मारा काही ना काही.
काही हॉटेलमध्ये आलू गोंडा कचोरी खातो बा, काय नाही. जाणं बिल द्या तेवढं 10-20 रुपये. अरे बाबा माझो लेका 10 रुपये ऑटोची भाड्याची सोय नव्हती रे बा, पायदल आलो मी अटलो. अरे काय हंबाड्यान तू मला पैसे मागून राहिला, उघड्या पाशी जोगडा गेला आणि सारी रात हिवा नाही मेला म्हणून हे रखवाली आलो बाबा. मा खिशात पैसे असते तर काल मेलो तुम्ही वावरात. हा पाहिजे पुरी घाण फाटते, पण आता काय करू. हा खायला पाहिजे काही पाहिजे ना, म्हणून अटीसा आलो. आता जरासा धीर काढ, उपाशी राहायला मला तू मरत नाही बरं. हा मी करतो तुला फोन. हा ठेव आता. हो मामा, बरं ठीक आहे बा, ठेवतो. मा भाषेला किती शिकवा आपण, पण चानम्यान करतच नाही ते जमतच नाही चानम्यान. हा आता काय करू मी, आता मा मेंदू देईल जरासा काढून देऊ काय, डोकसंच चालवत नाही तिथल्या गाली. हा साऱ्या गोष्टी सांगायला लागतं, पुरे सांगकामी व्हायलात माझ्या भाषे. मामा काय बबनराव आले का? हो हॅलो, नाही तर काय तर तुम्हाला वावर दाखवलं नाहीत का? हा चला उठा, चला पटकनी. खाली गरबा ड्युटी चालू आहे आता. कुकड्या बाबा ये जे वावर रे, जास्त दूर नाही पाहिजे, फक्त जोडच्या जोड पाहिजे. हा हो अटूनच केलं असतं झालं. मग दूर नाही पाहिजे बापा, दूर असलं तर पुरे हातपाय हेकोळे होतील माहिती. आता मी तर तुम्हाला कालच म्हणू बा दाखवून द्या, तुम्ही म्हणा नाही आराम करा तुम्ही. हा आपलं काय, आपण कसं ज्या काम आलेला ते काम पहिले, आपलं कसं तात्पर्याचं काम असते पुरा. हा आपण म्हणजे टाइमपास करतच नाही, टाइमपास झाले जाईल. काच बनवते रे बातास, उलट्या पालट्या मारते गोळी. हा बोलेले तर पुरा म्हणजे शाकटाय गोळी. हा पाटलाले पुरं बुज बसवते. हा कसा आहे माणूस प्रवासून आला की दमते ना. हो आता हा जंगलचा पसारा चाला का उसक लागते का? तुम्ही म्हटलं असतं अर्ध्या मनात गेले का आमचे पाय दुखून राहिले बा, मी काही येत नाही, मी आताच प्रवासून आलो, असं होत होतं ना. म्हणून म्हटलं तुम्हाला आराम करा बा पहिले, मग पाहू पण वावर. बरोबर ते तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे, पण मला आता चाला ना, आता कधी लोक टाइमपास करता बा. दाखवून द्या मला काय आहे तर, मग तुम्हाला वावरात याचं टेन्शन नाही. मला एकदा दाखवून दिलं की मग हरणा डोकरं अटून हाण तुम्ही पद्धतशीर. मग चाला बा चाला. बघून भाऊ माणूस म्हणजे माणूस दिला राजा तुम्ही ना, लय तात्पर्य आहे माणसामध्ये. हा असं करू तसं करू म्हणजे दाखवाच करते माणूस. हो माणसा म्हणजे तडप आहे बा. पाटील आपल्याला वैदी फैदी माणसंच नसतात, जेवण माणसं असतात. चला मामा चला. काय जगह हरणा जाणं ह्या बे लागत व्हायला बाबा, कच्च खाऊन राहिले. ह्या पण माणूस पाहिला तरी हटून नाही राहिला जागेवर. किती आवाज द्या माणसानं. हा वसा कोळा पडतील का आवाज देऊ. काय पाटील अरे बा, हा घरी झपा काढून राहिला ना, आपल्याला याच्या वारातले हार ना लागतात. तशी की आपण याची सालाची गडिया. कसं आपण आता प्रेमानं काम करून राहिलो बुड्यासाठी, या लाईण्यासाठी नाही. आलंय बोगस आहे पोऱ्या. काय बा मोठ्या बाटला हाती व्यवहार होतात, आपल्याला हरण का काही हाण्याला यायचं काम नसा पडे. पण हा पोऱ्या हाती व्यवहार दिला मोठ्या बाटलानं, काहीच कामाचा नाही. एक माणूस सुतार नाही ठेर. हा ना हरणा हाण्याला ना फवारे कोणत्या रंगाचे ना, खात ना काय ना काही, काहीच खरं नाही लाईण्या बाटला. हो समाधान भाऊ. काय पाटील आता चेवा लागा तुम्हाला वावरात यायचा. हा तुमच्या वावरातल्या हरणा आम्ही हा नाही राजा. मस्त सोडाल घरी झपा काढता बा, ऐश करता राजा. हा म्हणजे आपले प्रेमाचे संबंध आहे, हरणा आणून राहिलो राजा. किती हरणा येऊन राहिले. हा जरा सगळे चेवणी राजा तुम्हाला. काय माणसं आहे बा तुम्ही. अरे काची काही झप हो बा समाधान भाऊ, काही झप नाही ना राजा. माणूसच पाहून राहिला बा, हरणा डोकर हाण्याले रखवाली माणूस. हा आता आखरी शेवटी भेटला बाबा रखवाली माणूस. हा आणले ना भाऊ रखवाली येत ना आपल्या वाराला. काय रखवाली करायला बबनले आहे का ठेर. तुला तेच पाहिजे ना, मी रखवाली राहतो. माझा तुरा वारात कोण मरीन रे बापा, पाणी पावसायचं. बन भाऊने बापा हे सोनेरी केसावाले मामा हे आहेत ना रखवाली. ते तर कधी राजा पाटील पाहिलं नाही बा, हे तर काही ओळखीचे नाहीत राजा. तुम्ही बिन ओळखीचा माणूस ठेवला कसा का हो पाटील. हा काय राजा माणसं आहे बा तुम्ही. कसं तुम्ही ठेवसान बिन ओळखीचा माणूस रखवाली, दिन आम्हाला चार घेणं देणं. हा कसं हे परकून लय आहेत बरं, वाढतात बरं. ओळखीचा माणूस पाहिजे बापा रखवाली. त्या माणसाला मी तर कधीच नाही पाहिलं. काही बोलता का राजा समाधान भाऊ. हो बिना ओळखीचा माणूस आहे का राजा. अरे बबन भाऊजी मित्र आहेत ते. हा बबन भाऊनच बोलावलं त्याला अटीसा. बबने तुझ्या मित्र आहे का बा. अरे बापा माया मित्र आहे. हो तुम्ही काही बोलून काय राहिले राजा, अपमान करता का पाहुण्या माणसाचा. हा आम्हाला 4 दिन काय हे काय राजा, समाधान जास्तच बोलता राजा तुम्ही माणसं. हेच रे पटलं नाही आपल्याला. बापा असू दे त्या मित्र. अरे बापा पाटील येतो आम्ही, पाहिजे हरणा घेर ना. हा आता हाण्याला येणार नाही मी त्या. बरोबर समाधान भाऊ या तुम्ही या, पाहतो आम्ही काय दादा. मित्र हे डुप्लिकेट काम दिसते मला. याची सारे लुच्चेच काम आहेत नाही, बबण्याचे शिवल्याचे. हे काय खरं आहे. काय खरं नाही हे असंच आहे. हेंबाळ्या बोरायला दाबतात त्याला, काय खरं नाही याचं. हो बंधराव माणूस जास्तच मला चबरा दिसून राहिला. हा चबरा नाही पुरा तोंडात भाजरा. हा आपण एक शब्द बोलला तो 10 शब्द बोलतो. दलाल आहे ना तो, बाजार फिरते ना तो. का सोपी आहे का समयान तो, बेकार आहे तो. लागते एखादी दिवशी झाली. आता मामा हिसका थांबा तुम्ही, थांबा बजेट बसवतो त्याचा बी. असं तसं करीन म्हणते. थांब ना तू पहिले तुझ्याच नंबर लावतो. थांब तू. हा काय तू कमी समजून राहिला का रे. कोणता दलाल आहेस तू तर.
हो मग पाहिजे पहिले हे पावावरच काय तर. ओ भाऊ, हे आहे आपलं वावर. हे आता पाहून घ्या तुम्ही, चारी मेरा यायच्या. हो, लक्षात ठेवजा, नाही तर दुसऱ्या वावरातल्या हरणा हंसान आपल्या वावरातले राहू दे सांग. अरे बापा, वावर दाखवलं ना तुम्ही ना, झालं फिक्स. आपलं कुत्र्यासारखं काम आहे बिलकुल. जागा दाखवली म्हणजे आपण भुलत नाही. हा, मग हा किती एकराचा नंबर राहिले? किती एकराचा नंबर आहे? लय मोठा दिसून राहिला आहे. 20 एकरा नंबर आहे भाऊ. कसं या मेरीपासून त्या मेरी लोक तर पाहून घ्यायला लागलं असतं खुना गिना काय आहे तर. बरं, काही वांधा नाही, काही वांधा नाही. हा, तेल दुसरं दाखवा अजून काय कुकडे काय आहे तर. हा चला. हो, चला चला, दुसऱ्या वावरात जाऊ आपण. का बबनराव, हे तर खूप मोठी आसामी आहे राजा. हा, आणि सारी जमीन बापा बघायची जाय ना हो बापा. हा, विरान बापा, बोर आणि बापा जलवाय जलवाय हो बापा. अजून काय पाहिलं तुम्ही ना? अजून तर लय आहे. हे तर फक्त नमुना आहे हा. हा, तो वाळा पहा तुम्ही घरी जाऊन पहा कसा जलवा आहे तो. हा, तुझ्या ना केवढा वाळा असू नाही याचा, पुऱ्या गावा एवढा बंद इकतच घेतो ना हो. खाक करून टाकतो पुरा. हा पहा तुम्ही कसा आहे तर. हा, कसा खोरं पाडतो याले तर. मग बोलू आपण सध्या. आता कसं बोलेल बोलत ऐकू गेलं तर फालतू भांडं फुटेन आपलं. चुप राहा बा. हात जोडून विनंती आहे तुम्हाला मामा. बरोबर बापा. पाटील दाखवून द्या ना, यायला सांगून द्या ना कुठून कटलो का काय आहे तर. हा, हे रोपावाले आपलं ज्वार आहे. हा मका बी आपलाच आहे. हायब्रिड आपलंच आहे. हे बंद आपलंच आहे बरं. मक्यातले पहिले डुकर राहणं लागतात. नाही मका पडलं तर कोणी सोंग्याला घेत नाही. कसं इकडे पहिले लक्ष द्यायचं. पराठी सोयाबीन पेक्षा बी ह्याच्यात कसं या डुकऱ्याचा लय वावर असते बरं मक्यात. डुकर आता मक्यातले डुकर काय अंदर घुसून खाला का बा? मी आवाज देईन बा मी. अंदर तर काही जाऊ शकत नाही. माय जीव आहे ना मले. हा, एखाद्या डुकरानं जर मला खोपतलं तर काय करू का? मरू मी? हा, तुमच्या काय 3 पैशासाठी सांगा बा तुम्ही. आता मक्यातल्या बाहेरचं असलं तर मी पाहिन बा. अंदर तर काही घुसणार नाही हो मी. मा मका का डुकराला खाऊ देता का तुम्ही? हा, ते पूर्ण पाहा लागेल तुम्हाला. तसं नाही बापा. हा, पूर्ण हिसूक हासूक करून पुरे काढा लागतील बाई. ओ पाटील, काय काय जीव घेता का त्या रखवालीवाल्याचा? हा, त्या मक्यात केवढी घ्या डुकराची केवढी नाही कोणाला माहित आहे. हा माणूस घुसला अंदर आणि डुक्कर एखादं मागे लागलं. हा, मुळला फुडला तर काय करसान तुम्ही? पैताभूत थोडी होईन त्याला बिचारेल. परकरनं ऐकले नाहीत का? पेपरले तर लय खेप येतात बापा. वाचत जाणं पेपर जरा. तुमच्या घरी पेपर असे 290 लोक मग सारे पेपर येतात तुमच्या घरी. हा, डुकरानं मारली ठोस, मुळला हात, मुळली पाय, मुळलं कंबळलं. हा, लय खेप येते लिहून पेपरले. बंधरा मात असं म्हणणं नाही. कसं मक्याचं खुंदन नाही झालं पाहिजे एवढं म्हणणं आहे माय. नाही तर मग कसं खुंदन झालं मका पडला की कोणी सोंगत नाही. हा, लोक लय इतरायला. वांधा नाही, तुमच्या मक्याचं काहीच होणार नाही ना बिलकुल. मी त्याची गॅरंटी घेतो ना. हा, हाणणं माहिती आहे ना कसं हाणं लागते. मी माई युक्ती वापरीन मी. तुम्ही नका सांगू फक्त मला. तुम्ही सांगितलं गडबड झाली. हा, आपल्याला कसं काम नाही पोटातले. पुरातच मका गायब करतो थांबा ना तुम्ही. त्याला कोणसंच नाही दिसू देत ना. नुसतं धांडेच उभी ठेवतो मी. पहा तुम्ही कसा गेम करतो दादा. हा, धीरे 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 हा सारा कार्यक्रम करतो मी तुमचा. पा पाटील, तुमच्यासाठी माणूस जीवाला नाही पाहून राहिला. डुकराशी टक्कर घ्यायला तयार आहे माणूस. असा पोलात माणूस गात सापडला असता तुम्हाला. सापडला असता का? हा, तुम्ही लोक त्या डोंगरे लागा बापा. लोणीला आ दिले किलो. अरे काय कामाची असं डोंगरी? 15 तुम्ही माणूसला आपल्यासाठी लई इमानदार पाहिला ना. आपल्याला कसं माणूस जीवाला जीव देणारा पाहिजे. हा, पैसा तर आपण होतो ना, ओततो ना हो. पैशाचं नाही टेन्शन. पण माणूस कसा जीवाला जीव देणार पाहिजे. हे ते डोंगरे काय कामाचे? फालटी पीस खाया पुरते गोड गोड बोलत ते. काय चावड होते ती दोन्ही डोंगरे. मग राहिलं सुरलं तर दाखवून द्या मामाले काय आहे तू. हा, पण भाऊ, उरलं सुरलं ते तुम्ही दाखवून द्या. आता मी काही थांबत नाही. मी चाललो आता घरी. हा, मी येतो आता. बरं पाटील, आता तुम्ही म्हटल्यानंतर बा तुमच्या काय शब्दाबाहेर राहा बा. दाखवून देतो, या तुम्ही घरून या. हा, काही वांधा नाही. असं पाटील बाहेर जात असाल तर मग एक घेऊन येत आपल्यासाठी. का मामा तुम्हाला पाहिजे काय? काय आणतात बाबा एक काय पण. बबन भाऊ ते नवीन आहे ते राहू द्या. हा, तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन येतो मी. चाललो मी बाहेरच चाललो ना बाहेरच. कसं लेख आज काही सोय नाही घरी. हा, ते काय बेसन करेल आहे ते काही गोड लागत नाही आपल्याला. हां, आज येतो मस्त पनीर गिरी खाऊन येतो ढाब्यावरून. आणि तुमचं ते पिल्लू बी घेऊन येतो या. बरं या ना पाटील या. हा, चला मग दाखवून द्या वावरा. मला काय मग भेटते का असा मला? पहा बरं. हा, सारा खाईशा पुऱ्या करते माणूस. हा, खाया पियाचा खाण्या गोष्टीचा वादा नाही. जे मन शांती. हा, मागा फक्त तोंडानं. रोजदारीचं टेन्शन नाही. लागो तेवढा पैसा ढोरासारखा.
जास्त भूत्या पाहिजे होता मा हाती. पाय ना आता कसा खाक करतो रे मी बबन. पाय न याला दाखवतोच मी. याची नानी सपनात नाही आणली तर मग म्हणजे आहे मामानी नावाचा मग. हा असाच तर ढिला हात सोडणारा पाहिजे ना आपल्याला. चला मामा याचे बंद वावर पाहून घ्या मग काय शाळा भरायची बरू आपण मग. चला बबन चला पाहू ना काय काय यायचे होतं. चला चला. अरे काय अरे इकडे येणार रे. इकडे तू कामा. बरं आलो आलो. काय काम आहे बा मुंशीरामने काय म्हणते आता. हा बोल ना मुंशीराम बोल ना काय म्हणतात. अरे बा त्या नाम्याला जराशी अक्कल लिहिले का. त्याच्या वावरातले हरणा मावरात हाणून राहिला बा तू. सांग ना तू. हा शोभते का त्याले. हा मी वावरात होतो म्हणून मला कसं सोयाबीन खाल्लं नाही नाही पुरं चेक केलं असतं. एवढं बिनलाजे शेजारी आहेत सांगतो आता. आमच्या वावरात तर रखवल ते बुटे आहेत बा. आमच्या तर वावरात बी नाही रे. हा त्यानं कधी हाणल्यावर बा हरणा तुझ्या वावरात कधी हाणले. हा त्या बुडेच्या हातून तो काम करून घेऊन राहिला ना. त्याच्या वावरातल्या बंद्या हरणा वावरात डुकऱ्या वावरात काढून देतात ते. सांग तू हे बुडेली शोभते काय. तो सांगेन तसंच वागतात ते डोंगरी बी. सांग हा किती नालायक पण आहे हा. सांग ना तू. रे तुझ्या वावरात कशा काढतील काही बिले का. हा ते बुडेले का हाणून देतात बा. हा त्याच्या होत नाही तरी करून राहिले गड्या ते. अरे बा तुले काहीच माहित नाही. मा डोळ्यानं पाहिलं मी ना ते डोंगरे किती चालू आहेत तर. अरे बाबा मी अडसा खोळा आळी लपलो. हा या बुड्याची मजा पाहिली म्या. ते बुडे बरोबर या धुऱ्या लोक आले माया. मारा हरणं हाणून दिल्याने लगेच पलटली होती. मग मी न इकून आवाज दिला तिकून पोहेत आले ते हरणं हाणेल. एवढे तर शाकटे आहेत रे ती. हा सांग ना तू. म्हणून राहिला बा पण मला काही वाटून नाही राहिलं बा. ते दोन्ही बुडे असं करतील नाहीत बा मला माहित आहे. हा करत नाहीत ते असं. ते हरणा डोकर काय आजची रखवाली नाही करून राहिले ना बा. त्याचा जन्म गेला ना बा ह्याच्या तरी. हा एक आवाज दिला एक किरकेट ठोकलेला बिंग तो पळत नाही चालल्या का त्याच्या आवाजानं. बाबा ते बुडे नाही करून राहिले पण ही सारी नाम्याची चाल आहे. नाम्याची नाम्यानं सांगेल असेल त्या बुड्याईले की कसं मुंशीरामच्या वावरात हरणा डोकरं गेले की हाण्याची नाही अजिबात त्याचं खुंदलन होऊ द्यायचं. हा त्याच्या पराठी खाऊ द्यायची सोयाबीन खाऊ द्यायचं तू म्हणजे खलास झाला पाहिजे मुंशीराम. हा हेतू आहे त्या नाम्याचा. हे सांगेल आहे त्या बुड्याईले. प्लॅन आहे ना मला माहित आहे ना तो. काय माहित बा असू बी शकते. काही सांगता येत नाही बाबा. कोणाचा काय आपण भरोसाच नाही देऊ शकत बा मुंशीराम. पण हे कसं शोभलं काय तू सांग मला. शोभलं काय त्या नाम्याले असं करणं. हा सांग तू आता शेजाऱ्याची खाजो न म्हणजे हा चांगलं आहे का हे. हा काय म्हणते शोभलं नाही तर ते जनावरात त्यानं का शिकवायला ते त्याचं ढोर वासरू येऊन राहिलं का त्या वावरात. हा गाय आली की म्हैस आली की बोकड्या आला की बकरी आली. आता त्या हरणा त्या वावरात आल्या त्या वावरात तर का त्यानं हाणल्या. म्हणजे मूर्खाला कोण सांगेन मुंशाले. आता कसं होले हो जोड नाही बापा निघ नाही उठून कसं अजून डोकं खाईन माय. त्याला तर अजिबात शोभलं नाही बा मुंशीराम. हे शोभलंच नाही ना. माही जीवार येते. हा यशा अभावपणा केला की नाही आपली खाजवली की नाही मग माही तई पाहिजे मस्त सहायची घेण्यात देणं आपण एक तो कोणा घेण्यात ना देण्या. पाहतो आता त्याला कसा आकात घडू तुम्ही नाम्याले तर पाहतो आता. हा मी वावरात आता 24 तास बिलकुल वावरात हरणं आले की त्याच्या वावरात घातल्या. ते बुड्डे पायन कसे थंडेगार करतो तुम्ही आता. रामभाऊ तुले वाटीन ते कर बापा. मला जाऊ दे पटकन आरात हरणा घुतले असतील डुकरं घुतली असतील फालतू आपत. हा तू राहीन बापा. हा चांगलं माय होईन वांगलं. चाल बापा मला जाऊ दे. जाय बापा तू जाय. पण कसं आता तुझ्या कानावर टाकलं म्या तर सांग तू जरा त्या नाम्याला समजून. नाही तर मग कसं त्याला खाक करीन बरं मी. हा मी मले कसं मुंशीराम म्हणता मग खाजवली की मी पुरी खाजत असतो. मग हा आपण कसं गच करून न जाऊ. बरोबर नामदेव भेटला की सांगतो ना बा. मी त्याला सांगतो. हा येऊ का मग मी. बरोबर ये ना मग ये. आम्हा आलेल्या खरकड्या नाम्या थांब ना. तू पुरी बदनामी करतो ना गावात मी पाय ना. हा मला का सोपी समजून राहिला का पुरी. हा दाबून पाहतं का साले तू. तुझ्या जो पैसा आहे तर हा गडी दबणार नाही का मुंशीरा. तू जिरवल्याशिवाय तो अजिबात राहणारच नाही गड्या मी. हा मग असे ना नाम्यान फाम्यान शांतीन फॅन्ती सारे जिरवतो मग आपण तो. काय कावा रे बाय हरणाच्या डुकऱ्या झाल्या का हितल्या का. हे तर काय बस वाटते वावरा फेवरा आणि पडीत राहू द्या सायाची. रातभर दिवस वावरात आहो बा. घरात तोंडणे पाहायला भेटून राहिलं. बायको तिकडे घरी वाट पाहून राहिली आणि हरणा डोकरं इकडे सुसून येऊन राहिले. सांगा आता हरणा डोकरं बाई बायकोचं तोंडणे पाहायला भेटून राहिलं. 15 दिवस झाले कशी दिसते ते नाही पाहिली मी. हा नुसतं हरणा डोकरं उठलं सुटलं की हरणा डोकरं. त्या मला स्वप्नात तेच दिसून राहिले. मग रातभर दिवस तेच. हा हरणा डोकरं पाहायला आले रे. अरे अरे वा जाणं रे बापू. हो तिकडे जंगलात जाणं गडे. हो अटी काय आम्हाला त्रास देऊन राहिले बा. हा पहिलेच तर परेशान आहे बा. एक तर मला भाव नाही गडे तुम्ही आम्हाला का आणून राहिले अटीचा. एका नाद आहे बा. का रे गडा दुकाराम बापा टेकडावर बसून हरणा डोकर हाणून राहिला बा तू तर. बरं बा काय टेकडावर म्हणून राहिला तू. या हरणा डोकऱ्याने पिसाट केलं ना बाबा. फिरू फिरू मा पायाला गोळी येऊन राहिले आता. हा आखरी शेवटी अटीवून बसलो बाबा. नठून आवाज देऊन राहिला आता. काय गुरु थकलो मी पुरा. ते गेले हरणा डोकर. मी आलो तर हाणून दिले मी.
कुकडे चालला पण कुकडे चालला तू? अरे ते 2 बुडे नाहीत का नामदेवच्या वावरात, त्याच्या झोपडीवर चाललो तडसा बसायला गप्पा गोष्टी मारू म्हटलं थोड्याशा. मुली येणं होतं रे तिकडे. अजून मी बुड्याला म्हटलं तर येईन म्हणून, पण हा नांडोकर इकडे सुचून नाही देऊन राहिला बा. तिकडे जा गप्पा मारा आणि इकडे लंबला चक्करा, म्हणून मी काही गेलो नाही बा. चाल ना बाबा, एखादी बिडी मिडी प्यायला भेटते, तमाखू चोयाला भेटते, तडसान खांबा आणेल असला तर एखादा पॅकही मारायला भेटते. जमते ना फुका फाका, असं बुड्याचं सारीच लाईन असते. हा बा समाधान, ते तर मला सारं माहित आहे. बुड्याचं सारीच लाईन आहे. हो, चिलम गिलम, बिड्या गिड्या, तमाखू, बंफर बी आणलाय. काही भांदानी बुडे सारंच आहे. पण कसं हरणा डोकरं सुसून येऊन राहिले सायाचे मामन तर कुणाला तिकडे जायले. पुरे बुडे रगेलात बा. बुड्याचं सारी व्यवस्था. चाल चाल असं हरणा डोकरं मग पोसायचं, संधीचं सोनं करून घेऊ. बुडे कसं डबल डबल हातीने लागत बरं माणसाच्या. चाल लवकर. जाऊ दे सायचं मुत हरणा खावे डोकरं खावा. पहिले कसं संधी सोनं करून घेऊ. चाल बाबा बुड्याला भेटून येऊ. चाल. बुड्यानं गावरा आणलं असेल किती साडशी ती असो. आपल्याला काय करावं लागते, फोका फाकाजी प्यायला भेटून राहिली तर मुतल्या का तुला का असंच करत राहायचं. आपल्याला कोणती चालते ना कुत्ता शाब्बी चालते, काही चालते आपल्याला. ते आहे म्हणा, फोका फाकाचा चोचले करायला पुरत नाही, मुकड्या घ्यायला पुरते आहे की नाही. तू म्हणाला तसंच करू. जाऊ दे. हा बेड्या गाड्या सारच भेटते तळ. चाल. हा जमते जुगाड आपला. चलो चलो भागो. पण गड्या नामदेवच्या आवारात अजून माहोल आहे गड्या, माहोल आहे. पण पाय ना बा, सारी घरच्या सारखी व्यवस्था आहे ना. पाय शांतानं डबई दिला करून, नामदेवनं खांबाई आणला, बिड्या काड्या तमाखू, सारी व्यवस्था घरच्या सारखी, माय बापासारखी व्यवस्था. सेवा आहे का याच्या घरी तो. हा तरी आपण फुकट नाही काम करा, रोजदारी घेऊन राहिलो आणि सेवाही घेऊन राहिलो त्याच्याकडून. सा बा त्या दोघांले जोड नाही रे बाव गावातल्या का. ते मजूर म्हणून समजतच नाही, घरचेच माणसं समजतात आपल्याला. हो लय चांगलं राहतात रे बा ते. हो देव देव माणसात दोघं बी, शांता बी नामदेव बी. हो त्याचे पायधून पाणी प्यावं माणसानं. लय लय म्हणजे लय दया माया आहे रे बा. कोण आहे या आजच्या काळात डबा देते रे बा कोणी वरून मजूर आले. हा रोजदारी घेऊन राहिला फुका जाव काय रे बा. स्वतःच्या वायरीचं पोराचं करणं जीवार येते रे बा. करणं जीवार येते ना. घरातले असतो आपण, पण हा बाय बरं नामदेव सांग शांता बाय. आपण त्याच्या कामाला हरणा डोकरा आणून राहिलो, 300 रुपये रोज घेऊन राहिलो. बिचारीनं डबही दिला करून. सांग बरं किती किती कमाल आहे दोघांची. पण माना लागेल मग. म्हणून मला कसं नामदेवच्या आणि शांताच्या कोणतंही काम सांगितलं तर मला या वाटते रे बा. लय चांगले माणसं, दिलदारातल्या काजे. हा मनापासून माणसावर प्रेम करतात हे लोक. हा खरंच ना, लय लय चांगले माणसं. मुले काय या वाटत नाही का बा याच्या कामाले. हा मला या वाटते रे बाबा. मी दवाखान्यात होल्या भरती तर किती बा शांतानं किती काथोळा गेला तुला माहित नाही बाबा. सोनंही केलं माझ्यासाठी तिनं. हा काय सांगतो तू आता. कसं तुझ्या नातानं मला साऱ्या गोष्टी सांगितल्या, काय झालं काय नाही तर. हा तिची त्याची उपकार आहेत आपल्या. आणि साऱ्या गोष्टी धावून असतात रे बा, धावून असतात ते. हा चाल मग आता कर गाडी चार्जिंग आता आपली. आता कसं खांबा पडेल जाय जा. घे मग टकाटक पड्या चार्जिंग तर कराच लागेल बा. रातभर थंडी होईन ना आता. हरणा डोकरो हा हो कऱ्या कऱ्या थंडी गार. चाल बापा चाल. अरे पाय रे समाधान बुड्याचा कार्यक्रम पाय. एवढा खांबा उडायला पाय कशा वाईस करून राहिले का ते. पाय रे पॅकवर पॅक मारून राहिले बा. बुड्याचा जलवा आहे बा. असा मला पाहिजे बा माणसाने. दारू गिरू सारी व्यवस्था वावरातच. म्हटलं बाबा हे कसे का नामदेवच्या हाती लागले, याची पुरी व्यवस्था आहे टीसा म्हणून हे आले रे बापा. नाही तर हे काळजी येणार बापा. बुड्या मनानं हात जोडा पुरे रगेला घेत. अरे बा तुकाराम याची सारी व्यवस्था होती अडीचा नामदेवच्या वावरात, म्हणून येणं पाटलाला छाट दिली. यंदा पाटला या रखवालीला गेली नाही ते. असा पाहिजे बा जलवाल्या का. आपल्याला तर भेटतही नाही लगाचं. काय टुकमुक पाहून राहिले का बंफर पाहायचा काय. हा बंफर पाहून राहिले काय. चढली काय तुले कोणाशी बोलून राहिला तू. हो मोतीरा खाली काही एकच पॅक मारला झालाय वर फुल. अरे बाबा रघु तुले चढली बाबा तिकडे पाय. समाधान तुकाराम येला टुकमुक पाहून राहिली ना. तशी काय टुकणी लागली आपल्याला ते. कधी आले बे तुम्ही, कधी आले आवाज देत नाही हो. पाहून राहिले आमच्याकडे. मला मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.